नमस्कार. अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई. तर 13व्या वित्त आयोगाकडून नवीन अंगणवाडी बांधकामांकरिता प्राप्त झालेल्या निधींपैकी अखर्चित निधीमधून अभिसरणाद्वारे अंगणवाडी बांधकाम करणे व त्याकरिता जो निधी आहे तो वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. आता बघा, नवीन ज्या अंगणवाड्या आहेत ते आपल्या राज्यामध्ये निर्माण करण्यात येणार आहेत, त्यांचं बांधकाम करण्यात येणार आहे आणि काहींचं बांधकाम झालेलं आहे. एकूण 935 अंगणवाड्या ज्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आता बांधण्यात येणार आहेत आणि 2024 पासून यांचं बांधकाम चालू आहे. धीरे धीरे ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन अंगणवाड्या उघडण्यात येणार आहे, त्यांचं बांधकाम करण्यात येणार आहे. तर बघा, आपण थोडक्यात शासन निर्णय मी तुम्हाला दाखवून देतो. त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नवीन अंगणवाड्या बांधकाम करण्यात येणार आहे आणि एका जिल्ह्यामध्ये किती अंगणवाड्या बांधण्यात येणार आहेत याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. नमस्कार, मी देवानंद गव्हाणे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला फटाफट सुरुवात करूया. तर बघा, जिल्हानिहाय एकूण 935 अंगणवाड्या निश्चित करण्यात आल्या आहेत आणि त्याकरिता प्रति अंगणवाडी बांधकाम करण्यासाठी ₹4.5 लाख प्रमाणे एकूण ₹42,70,70,000 एवढी रक्कम अनुग्रह करण्यास संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 20/3/2024 रोजी शासन निर्णयाकडे मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने अंगणवाडी बांधकामाच्या विद्यमान दर व 13व्या वित्त आयोगाकडून ₹4.5 लाख प्रमाणे उपलब्ध केलेला निधी यामधील फरकाची रक्कम अंगणवाडी बांधकामाच्या इतर योजनांमधून प्राप्त करून घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना देखील सदर निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. तर बघा, 935 अंगणवाड्या एकूण 2024 पासून बांधकामसुद्धा चालू आहे, त्यांना निधीसुद्धा उपलब्ध झालेला आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाड्या ज्या आहेत त्यांचे बांधण्याचं काम बाकी आहे आणि त्यांना निधी आता वाटप सुरू आहे. तर अशातच आता बीड जिल्ह्यामधील 2 अंगणवाड्यांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि बघा, आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती अंगणवाड्या आहेत याबद्दलचं आपण यादी बघणार आहोत पुढे आपल्या व्हिडिओमध्ये. तर बघा, पुढे या शासन निर्णयामध्ये काय लिहिलेलं आहे. 13व्या वित्त आयोगाकडील निधीमधून करावयाच्या अंगणवाडी बांधकामाकरिता निश्चित केलेल्या 935 उद्दिष्टांपैकी बीड जिल्ह्यातील उर्वरित 2 उद्दिष्टांकरिता प्रति अंगणवाडी ₹4.5 लाख प्रमाणे, बघा, उर्वरित 2 उद्दिष्टांकडे म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आणखीनही काही अंगणवाड्या होत्या ते आपण यादीमध्ये बघणार आहोत की किती आहेत. तर त्यामधल्या उर्वरित जे राहिल्या होत्या 2 अंगणवाड्या बांधण्याच्या त्याकरिता बघा किती निधी आला आहे. ₹9 लाख निधी आलेला आहे आणि खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील क्षेत्रीय यंत्रणेने अंगणवाडी बांधकामाचा विद्यमान दर व 13व्या वित्त आयोगाकडून ₹4.5 लाख प्रमाणे उपलब्ध केलेला निधी यामधील फरकाची रक्कम अंगणवाडी बांधकामाच्या इतर योजनांमधून प्राप्त करून घेऊन अंगणवाडी बांधकाम पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. तर बघा, अशा प्रकारे जी रक्कम आहे ₹4.5 लाख प्रति अंगणवाडी, तर अशा 2 अंगणवाड्या त्यांच्या बाकी आहेत बांधण्याच्या बीड जिल्ह्यामध्ये. तर त्या अंगणवाडीकरिता ₹9 लाख निधी उपलब्ध झालेला आहे आणि त्यामधून ते बांधकाम पूर्ण करण्याचा आणि इतरही जे खर्च लागतील तर इतर उद्दिष्टांमधून ते प्राप्त करून त्या अंगणवाड्या बांधण्याचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. आता अशाच बीड जिल्ह्यामध्ये या अगोदरसुद्धा खूप साऱ्या अंगणवाड्या बांधण्यात आलेल्या आहे. किती आकडा आहे तो आपण आपल्या यादीमध्ये बघणार आहोत आणि पूर्ण जेवढे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये आणि किती अंगणवाड्या बांधण्यात येत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आपण आता बघणार आहोत. तर बघा, अंगणवाड्या नवीन बनणार आहेत म्हणजेच की नवीन भरतीसुद्धा होणार आहे. तुम्हाला बघितलं 935 अंगणवाड्या नवीन बनणार आहेत, खोलणार आहेत, बांधण्यात येणार आहेत. तर 935 म्हणजे 1870 जागा जे आहेत नवीन अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्या निघणार आहेत आणि निघालेल्यासुद्धा आहेत. आता यावर्षीसुद्धा त्यामध्ये जागा भरण्यात आल्या, कारण की 2024 पासून यांचे बांधकाम चालू झालेलं आहे आणि काही अंगणवाड्या जे आहेत ते बांधकाम पूर्ण झालेले आहे आणि काहींचे बाकी आहे. तर आता जे बाकी आहेत ते बांधल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर तिथंसुद्धा अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांची भरती लवकरच होणार आहे. तर इथं बघा, हे यादी आपण बघणार आहोत जिल्ह्याची आणि किती अंगणवाड्या बांधण्यात येणार आहेत हे बघणार आहोत. तर महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक 4 जून 2025 सोबतचे परिशिष्ट
13व्या वित्त आयोगाकडून अंगणवाडी बांधकामाकरिता प्राप्त झालेल्या निधीपैकी अखर्चित निधीमधून अभिसरणाद्वारे अंगणवाडी बांधकाम करणे व त्याकरिता निधी वितरण। तर अनुक्रमांक आहे, जिल्हा आहे, निश्चित करण्यात आलेली उद्दिष्ट आहेत, म्हणजेच की किती अंगणवाड्या बांधणार आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते सांगण्यात आलेलं आहे। अंगणवाडीसाठी 4.5 लाख रुपये प्रति अंगणवाडीप्रमाणे अनुग्रह जे राशी आहे ते सांगण्यात आलेली आहे। तर इथं बघा, सर्वात आधी 1 नंबरवर आहे अकोला। तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 14 अंगणवाड्या केंद्र नवीन बनणार आहेत किंवा आता बांधण्यात सुद्धा आलेले असतील। आणि त्यामध्ये बघा, जे उद्दिष्ट आहे ते आहे 14 अंगणवाड्यांचं, म्हणजे 14 नवीन अंगणवाड्या त्यामध्ये बनणार आहेत। त्यासाठीचा जो 63 लाखाचा निधी आहे तो सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर त्यानंतर आहे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामध्ये एकूण अंगणवाड्या सर्वात जास्त आहेत बघा। नवीन बांधकाम करण्यासाठी 494 अंगणवाड्या एकाच बीड जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहेत, बांधकाम करण्यात येणार आहेत। त्यापैकी जे बाकीच्या ज्या अंगणवाड्या आहेत त्या बांधकाम चालू झालेलं आहे आणि नवीन बांधकाम जे आहे आता फक्त 2च अंगणवाड्यांच्या इथं सांगण्यात आलेलं आहे। बाकीच्या अंगणवाड्या ज्या आहेत ते बांधण्यात आलेले आहेत आणि 9 लाखाचा जो निधी आहे तो त्याच्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे। या अगोदर आलेला आहे बघा, 2214 लाख रुपयांचा निधी जो आहे तो उपलब्ध करण्यात आलेला आहे या अगोदर त्यांचा, म्हणजे पूर्ण अंगणवाड्या बांधकाम पूर्ण झालेल्या सर्व अंगणवाड्यांचे फक्त 2च अंगणवाड्या बाकी होते, त्यामध्ये नवीन त्यासुद्धा आता बांधण्यात येणार आहेत। त्यानंतर आहे भंडारा। भंडारामध्ये 14 अंगणवाड्या आहेत त्या बांधण्यात आलेल्या आहेत। बुलढाण्यामध्ये 31 अंगणवाड्या केंद्र आहेत नवीन ते बांधण्यात आलेले आहेत। आणि बघा, गडचिरोलीमध्ये 93 अंगणवाडी केंद्र नवीन बांधण्यात आलेले आहेत। गोंदियामध्ये 29 अंगणवाडी केंद्र नवीन बांधण्यात आलेले आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये 20 अंगणवाडी केंद्र नवीन बांधण्यात आलेले आहेत। नागपूरमध्ये 28, नाशिकमध्ये 149 नवीन अंगणवाड्या ज्या आहेत ते बांधण्यात आलेल्या आहेत। आणि नांदेडमध्ये 32 अंगणवाडी नवीन बांधण्यात आलेल्या आहेत। परभणीमध्ये 23 अंगणवाडी नवीन बांधण्यात आलेल्या आहेत। रायगडमध्ये 3 आणि वाशिममध्ये 5 अंगणवाड्या नवीन बांधकाम करण्यात आलेल्या, नवीन बांधण्यात आलेल्या आहे। म्हणजे आता तिथं नवीन भरतीसुद्धा झालेली असेल, कारण की 2024 पासूनच या अंगणवाड्या बांधकाम चालू झालेलं होतं। तर आता होऊ शकते की अंगणवाड्या बनल्या असतील आणि बांधकामसुद्धा पूर्ण झालेले असेल आणि त्यामध्ये भरतीसुद्धा करण्यात आलेली असतील। तर आता नसेल तर नवीन भरती त्या ठिकाणी लवकरच होणार आहे। आणि इतरही ठिकाणी जे नवीन बांधकाम झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा नवीन अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांची भरती लवकरच होणार आहे। तर अशा प्रकारे हे एकूण 935 अंगणवाड्या ज्या आहेत नवीन बांधण्यात येणार आहेत। आणि जिल्हानिहाय यादी तुम्हाला मी दाखवून दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण नवीन जे 935 अंगणवाड्या आहेत ते बांधण्यात येणार आहेत आणि नवीन भरतीसुद्धा या ठिकाणी होणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।